नमस्कार मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे. तर काही बरेच दिवस झाले आपण ब्लॉग शूट केला नाही, कारण आपल्या इथं काम जास्त होतं. आता थोडं काम कमी झालं, त्याच्यामुळे आपण ब्लॉग शूट करायला घेतला आहे. मस्तपैकी राईस वगैरे घेतले, तेल पावडर जे म्हणजे तेल जे चायनीजसाठी तेल लागतं ते घेतले. तर सरळ निघाले दुकानात जाण्यासाठी. अजून आपल्याला घ्यायचं आहे चिल्ली सॉस आणि नूडल्स घेतल्या. त्याच्यानंतर पिशवी वगैरे घ्यायची. पिशव्या वगैरे घेतल्या आणि सरळ दुकानावर पोहोचल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर बघितला अजून सेटअप वगैरे काय लावला नाही, तर लगेच यांनी सेटअप वगैरे लावायला घेतला. सेटअप लावल्यानंतर मस्तपैकी लावलंच नाही अजून, लावणार आहे बाबा, लवकर लाव. तर लगेच 1-2 टेबल लावले आणि लगेच मी पण याची मदत केल्यानंतर टेबल वगैरे लावले. म्हणजे 4 टेबल आपण लावलेत. एक जो फ्रीज इथं होता त्याला त्या मागं नेला म्हणजे दोन्ही फ्रीज एकदम समोरासमोर आणले आणि 4 टेबल इथं कसे ना कसे बसवले. एक टेबल आपण बाहेर घेतला, म्हणजे बाहेर पण बसायला चांगलं होईल. आतमध्ये कलर वगैरे लावून घ्यायचा आणि बाहेर मस्त लाईटिंग वगैरे एकदम खतरनाकमध्ये दुकान बनवणार. थोड्या दिवसात फक्त आरामात सगळ्या गोष्टी होऊन जातील. बाहेर मस्त ऊन आलं होतं, तर थोडं विचार केला बाहेर मस्त फिरू नाही, रस्ता बनवणं चालू आहे, तर तेच चालू होतं काम. ठीक आहे, तर चला सगळी काम वगैरे झालेत. मी चालू घरी. आता घरी जाऊन थोडा आराम वगैरे करतो. म्हणजे आराम करायला तर टाईमच भेटत नाही आपल्याला, पण काय ना काय काम करायला लागतं. लगेच मग परशाच्या गॅरेजवर गेलो. गॅरेजवर गेल्यानंतर बघितलं त्याच्या गॅरेजवर तर लईच गर्दी होती. गर्दी असल्यामुळे आपण नंतर जाऊ बोललो, नंतर येतो लगेच करून दे बरं, ब्रेकचंच काम आहे असं बी. तर सर निघालो प्रज्वलला घेऊन दुकानावर गेल्यानंतर मस्तपैकी नवीन जग आणलं आहे, त्यांनी पाणी पिऊन बघ. आता भूक लागली, लवकरात लवकर जेवण आलं पाहिजे. लगेच मस्तपैकी यांनी नूडल्स वगैरे सुकवायला टाकले आणि लगेच आमचं जेवण वगैरे आणून दिलं. डाळ भात बनवलं होतं एकदम टेस्टी खतरनाकमध्ये. तर डाळ भात वगैरे खाऊन झाल्यानंतर लगेच बाहेर निघालो. बाहेर बघतो तर नुसता पाऊस चालू, पाऊसवर पाऊस. आता थोड्या वेळ आधी ऊन होतं एवढा. मग लगेच माझ्यासाठी मी चायनीज बिल मागवली. चायनीज बिल एकदम खतरनाक लागते, टेस्ट वगैरे एकदम ओके. लगेच मग आपल्याला पार्सल वगैरे आले. पार्सल म्हणजे जी डिलिव्हरी वगैरे असतात, ऑर्डर वगैरे, ते आपल्याला चालू झालं. लगेच ऑर्डर वगैरे घेतली. शिवाजी चौकात विनायक फ्लोरा या बिल्डिंगमध्ये आपली ऑर्डर होती. ती ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला अजून 10 ऑर्डर आले. 10 ऑर्डर म्हणजे एक जणाची नाही, एकाच जणाची होती. बरेच पार्टी वगैरे होती, त्यांची ऑर्डर होती. लगेच 10-15 राईस रेडी मारल्या खटाखट. लगेच राईस घेऊन आम्ही दोघंजण सरळ निघालो. अशी होम डिलिव्हरीची ऑर्डर वगैरे आपल्याला रेग्युलर असतात. तुम्ही पण मागू शकता, घरी बसल्या ऑर्डर करू शकता. जरा मोठं ऑर्डर करा, मस्त पार्टी वगैरे काय असेल ते बिंदास आपल्याकडून मागू. लगेच 15 ते 20 मिनिटात डिलिव्हरी, म्हणजे 15 म्हणजे अर्धा घंटा तर लागेल, पण येऊन जाईल लगेच. फास्ट डिलिव्हरी, फास्ट सर्व्हिस चांगली एकदम ओके. म्हणजे टेस्ट वगैरे ओके. लवकर मागवा आणि ऑर्डर करा. मस्तपैकी काम वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो. एवढ्या रात्री निघाल्यानंतर थोडं थंड खायची इच्छा होती. थंड खाताना आपण इथं थांबतो एका मेडिकलमध्ये. लगेच मेडिकलमध्ये घुसल्यानंतर 4-5 कोण उचलले, पण कोण आपल्याला खायचे नव्हते. आपल्याला खायचे होते आईस्क्रीम म्हणजे काहीतरी थंड, असं पोटामध्ये थंड गेलं पाहिजे एकदम ओकेमध्ये. थंड गेल्यानंतर थोडं बरं वाटतं. तर लगेच आम्ही थंडी आईस्क्रीम वगैरे घेतल्या. 4-5 जणांना, 3 जणांना 2-2 एक घेतलीत आणि सरळ खाऊन निघालो. लोधाचा ब्रिज रेडी झाला आहे. आपण अजूनपर्यंत तिथून गेलो नव्हतो. तिथेच विचार केला की चला आता तिथून फिरून येऊ, म्हणजे तिथूनच जाऊ घरी. तर सरळ निघालो रोडनी बघत मस्त एक्सप्रेस मॉल दिसत होता वर. तर लगेच पोहोचलोय आपल्या कोळेगावमध्ये. फॉलो करा.